आम्ही झुरिक एअरपोर्टला जमलेलो आहे। आपले लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येतात। खूप एक्साइटेड आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत। तर देवाभाऊ यांचे झुरिकमध्ये स्वागत आहे। आम्ही त्यांच्या स्वागतासाठी लेझिम पण बसवलेला आहे। तर आम्ही छोटासा एक लेझिमचा डान्स, आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन डान्स करून त्यांचं स्वागत करणार आहोत। आज हिंदू स्वयंसेवक संघ स्विट्जरलैंड और सेवा स्विट्जरलैंड के ओर से देवेंद्र जी का ज्यूरिक में स्वागत करते हुए मुझे बहुत आनंद हो रहा है। देवाभाऊ आपल्या महाराष्ट्राचं खूप आदर्श आणि लाडकं व्यक्तिमत्व आहे, म्हणून आज आम्हाला खूप आनंद होतोय की ते झुरिकमध्ये येतात। आमच्या देवाभाऊंचे पूर्ण पारंपरिक पद्धतीने स्वागत करून आम्हाला खूप आनंद होत आहे। आपले देवाभाऊ नेहमी म्हणायचे मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला। आम्ही आतुरतेने या गोष्टीची वाट बघत होतो। देवेंद्र जी का आज हम लोगों ने एज अ स्वयंसेवक स्वागत किया। उनका नेशन फर्स्ट अप्रोच और उनकी निस्वार्थ सेवा करने की वृत्ति ये हमारे लिए बहुत इंस्पायरिंग है। आज देवेंद्र फडणवीस सरांना आम्ही इथे बोलवलं, त्यांचं स्वागत केलं आणि माझ्याकडे शब्द नाहीत की त्यांना इतकं जवळून पाहायला मिळालं आणि जवळून ऐकायला मिळालं। पण नेहमी त्यांना टीव्हीवर बघतो किंवा त्यांची भाषणं ऐकतो, पण त्यांना प्रत्यक्ष भेटता येईल आणि त्यांचं स्वागत करता येईल याची ही एक ऑपॉर्च्युनिटी बघूनच आम्हाला खूप असं एक हुरूप आला। देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आणि त्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटलं। देवेंद्रजींना भेटून फार आज मजा आली, बरं वाटलं। 7 वर्षांनी सर दावोसला येत आहेत आणि आता भूतून भविष्य दावोसमध्ये ही इन्व्हेस्टमेंट येणार आहे याची आम्हाला खात्री आहे। हमें पूरा विश्वास है कि देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र आगे बढ़ेगा, भारत आगे बढ़ेगा। आणि हे फक्त देवेंद्रजीच करू शकतात, हे त्यांच्या लिडरशिप खालीच होऊ शकतं आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी जे त्यांचं स्वप्न आहे ते 100% पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या कम्युनिटी जी मदत करू शकेल ते डेफिनेटली करणार। देवाभाऊंसारखा मुख्यमंत्री एकदम महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि मुख्यमंत्री त्यांचा मृदू स्वभाव, तसंच त्यांनी प्रत्येक लहान मुलाचं देखील कौतुक केलं, त्याबद्दलही खूप बरं वाटलं। त्यांचं जे डाऊन टू अर्थ ॲटिट्यूड आहे किंवा एकदम आवर्जून भेटणं आणि स्वतःहून त्यांनी वेलकम केलं आम्हाला, तर खूप छान संदेश दिला, त्याच्याबद्दल खूप आभारी आहे। बोलणारे लोक फार, राजकारणी लोक फार कमी सापडतात सरांमध्ये। ॲक्च्युली म्हणजे महाराष्ट्राला ते करतातच आहे नेतृत्व, भारताला पुढे नेणारं कोण असू शकतं। तर माझ्या मनात एकदम देवेंद्र फडणवीस यांची छबी आली की हे नक्की नेऊ शकतील आणि खरंच ते इतके पॅशनेट आहेत, इतके डेडिकेटेड आहेत, कारण ते लोक अशा पद्धतीने काम करतात ते समाजालाच काय सगळ्यांनाच पुढे घेऊन जाणार। आणि मी आता भारताबद्दल खूप निश्चिंत झालेली की भारताचं भविष्य एका चांगल्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकतं आणि आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे। वी आर ऑल विथ देवेंद्रजी सुपर। उनके दावोस के विजिट के लिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं। देवाभाऊ म्हणायचे की मी परत येणार, ते नेमकं आलेच।